नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। बाय बाय। चला तर मैत्रिणींनो, आपण आता या ब्लाऊजची स्टिचिंग बघूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची कटिंग बघितली, तर आता आपण याची स्टिचिंग बघूया। बघू शकता असं स्लीवचा पफ, कटोरीचा पफ आणि बॅक नेक किती छान सुंदर आणि अगदी फिनिशिंगमध्ये आलेला आहे। अगदी व्यवस्थित तंतोतंत प्रत्येक ठिकाणी शिलाई वगैरे व्यवस्थित आलेली आहे। तर याची आपण आता स्टिचिंग बघूया। आपण आता अस्तर आधी कटिंग केलं होतं, आता आपण ब्लाऊजचं कापडही त्याच्यासोबत कटिंग करून घेऊया। आपण ओपन साइडने स्लीव कटिंग करूया आणि बंद साइडचे ते काट उरणार आहेत ना, ते तसेच ठेवूया। आपण त्याच्याने बॅक नेक डिझाइन करणार आहोत म्हणून। हे झाली स्लीव, पफ स्लीव कटिंग आणि हे काट आपल्याला बॅक नेक साठी लागणार आहेत। तर आपण मागची साइड बंद बाजूकडून कटिंग करून घेणार आहोत। ती जेवढी डिझाइन आहे ना, तेवढा पार्ट हा आपण खाली पाठीवर ठेवणार आहोत आणि बाकीचा गळ्याचा आकार तयार करणार आहोत। ज्या प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा असेल तशी आपण मार्किंग करून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित अशी कटिंग करून घेऊया। पुढच्या साइडचे कटिंग करून घेऊया। पुढची साइड ओपन आहे, फ्रंट साइडला आपले हुक आणि आय येणार आहेत, म्हणून आपण ही ओपन साइड कडून आपण पुढची साइड कटिंग करून घेत आहोत। हा पार्टही व्यवस्थित कट करून घेऊया। बघू शकता तुम्ही कटिंग किती छान आलेली आहे कटोरी प्रिन्सेस कट ब्लाऊजची। काही घाबरण्यासारखं आणि काही मला जमणार नाही असा विषयच नसतो, फक्त ते आपल्याला वाटतं की आपल्याला जमेल की नाही जमेल। आपण आता कमरेसाठी लागणाऱ्या पट्ट्या कट करून घेऊया, म्हणजे नंतर आपल्याला काही कटिंग करत बसण्याची गरज लागणार नाही। तुम्ही याच पद्धतीने कटिंग करून बघा। आपली कटिंग, तर आपण गळ्याची कटिंग कॅनव्हास कटिंग करून घेऊया। गळ्यासाठी आपण जो गळ्याला आकार दिला होता ना, तोच आकार आपण कॅनव्हासवरही देऊन घेऊया। म्हणजे अस्तरवर जो आकार दिला होता ना, तो डार्क करून घ्यायचा, तो कॅनव्हासवर ठेवून कॅनव्हासवर मार्किंग करून घ्यायची आणि ब्लाऊज आणि अस्तर हे दोन्ही एकमेकांना जोडून मग परत उरलेला अस्तर आणि कॅनव्हास हे एकमेकांना जोडून घेऊया त्या आकाराने आणि कडेने बारीक अशी शिलाई मारून घ्यायची। आणि आता बघा, मागच्या बाजूचा मध्य काढून त्याच्यावर मार्किंग करून घ्यायची आणि कॅनव्हास मधोमध ठेवून घ्यायचं आणि पिनअप करून घ्यायची बघा। म्हणजे ते अस्तर आणि कॅनव्हास हलणार नाही असं पिनअप करून घ्यायचं। आणि जो आपण आकार दिलेला आहे त्या आकारावर आपण व्यवस्थित अशी स्टिच करून घेऊया। बघा असं, म्हणजे हे कॅनव्हास आपण खालच्या बाजूने लावलेला आहे। आता जो उरलेला काठ होता ना, तो काठ आणि तो गळ्याच्या याचा उरलेला कॅनव्हास हे एकमेकांवर ठेवून मध्यभागी कॅनव्हास, मागच्या साईडला अस्तर आणि पुढच्या साईडला उरलेला काठ असं एकमेकांवर ठेवून काठ आता उलट्या बाजूने ठेवून कॅनव्हासवर अशी शिलाई मारून घेऊया। बघू शकता कॅनव्हासवर अशी शिलाई मारून घेऊया आणि आता छोटे छोटे कट देऊन बघा अशा मागच्या साईडने दाब टीप एक टाकून घ्यायची। ती काठावर नाही टाकायची, ते अस्तरच्या कापडावर टाकायची, म्हणजे काठ अगदी व्यवस्थित बसतील अशी। आणि आता सर्व बाजूने एक एक शिलाई मारून घेऊया बघा।
अगदी सोपी डिझाईन आहे, सहज नवीन शिकणारेही तयार करू शकतात. फक्त सर्व दिलेल्या स्ट्रिक तुम्ही फॉलो करून बघा एकदा, तुम्हाला खूप सोपं वाटेल. आहे बघा, असे काठ इथे ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची. गळ्याचा आकार तयार झाला. आता आपण फ्रंट साइड करूया. पुढच्या बाजूला आपण जो गळ्याचा आकार दिला होता अस्तरवर, ते अस्तर ब्लाऊजच्या कापडावर, ब्लाऊजचं कापड सरळ आणि त्याच्यावर अस्तर ठेवून असं स्ट्रिप मारून घ्यायची. छोटे छोटे नॉट्स देऊन ते अस्तर मागच्या बाजूला दुमडून त्याच्यावर दाब टीप टाकून घ्यायची. आणि मग सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची. बघा, अशा प्रकारे सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील आणि अजून कोणत्या प्रकारचे ब्लाऊज बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू शकते, ह्या पार्टला आपण सर्व करून शिलाई मारून घेऊया. माझी एक सवय आहे ना की मी कोणत्याही याच्यावर कपड्यावर ना अस्तर आणि ब्लाऊजचं कापड जोडताना ना मी एक साईड ओपनच ठेवते, कारण की मला ते म्हणजे सर्व बाजूने शिलाई मारून घेतली ना तर कुठेतरी एका ठिकाणी फुगा येऊ शकतो असं वाटतं. म्हणून मी कोणतेही अस्तर आणि कापड जोडताना मी एक साईड ओपनच ठेवत असते आणि तसं केल्याने फुगा येत नाही. फिनिशिंग मध्ये कापड कट करून घ्यायचं, कारण की आपलं अस्तर आहे ना ते एकदम प्रॉपर याच्याने कटिंग केलेलं असतं, पण ब्लाऊज पीस आपण त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं ठेवत असतो कटिंग करताना, म्हणून ते प्रॉपर कट करून घ्यायचं. आता मला ना हे जोडताना दाखवता आलं नाही, सॉरी, कारण की अचानक माझ्या सासूबाईंचा फोन आला आणि मी तो फोन उचलला आणि तेवढ्यात माझा कॅमेरा बंद राहिला हे माझ्या लक्षात आले नाही, तर त्याबद्दल सॉरी. असं वरच्या बाजूने खालीपर्यंत जोडून घ्यायचं. आता व्यवस्थित कटिंग करून आपण खाली पट्ट्या लावून घेऊया. गळ्याचा आकार पण किती छान आलाय, अगदी व्यवस्थित प्रॉपर. मुंडचा आकारही बघा किती छान आलाय. आता ह्या पट्ट्यांना खालच्या साईडने थोडंसं एक टीप मारून यावेळेस ना धाग्याचा बॉक्स आणताना ना माझ्या मैत्रिणीला सांगितलेलं मी, तर ते धागे ना व्यवस्थित आलेले नाही आहे, ते खूप बारीक आहेत ना, म्हणून ते सारखेच मशीनमधून सुईमधून निघत असतात आणि सारखा धाग्याचा प्रॉब्लेम येत असतो. बघा, सारखाच निघत असतो. त्या धाग्याचा बॉक्सच मला तो ठेवून द्यावा लागेल आणि नवीनच धागे आणावे लागतील. अशी पट्टी लावून घ्यायची दोन्ही साईडला. मी आता लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मला जे बघायचं आहे ते सर्व मी व्हिडिओ पटापट टाकणार आहे. आता मला एका ताईने कमेंट केले आहे ते स्लीव मी आज कटिंग करायला घेणार आहे आणि उद्या तो व्हिडिओ घेऊन येणार आहे. बघू शकता कसा पफ आलाय, व्यवस्थित अगदी मस्त सुंदर असा पफ आलाय. म्हणजे त्याला
ते पफ कफ लावण्याची गरज नाही, एवढा सुंदर पफ आलेला आहे. त्याच्यावर शोल्डर जोडून घेऊया. शोल्डर जोडून घेऊया आपण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून. आपण अर्धा इंच मार्जिन साठी जास्त घेतलेलं असतं ना, म्हणून आपण अर्धा इंचच मार्जिन ठेवायचं. अर्धा इंचापेक्षा जास्त पण ठेवायचं नाही आणि अर्धा इंचापेक्षा कमी पण ठेवायचं नाही. मग ती माप अगदी परफेक्ट येते. जिथे आपण जेवढं मार्जिन ठेवलेलं असेल ना, हे बघा इथे आता साईडने आपण मध्यभागी पिन लावून साईडने जोडून शिलाई मारून घेऊया आणि मुंड्याचा आकार देऊन घेऊया. असं केल्याने ना बाही कुठेही कमी पडत नाही आणि ते मुंड्याचा पार्ट जो कधी कधी खाली वर असा होतो ना काकेत, तर तसं होत नाही, अगदी व्यवस्थित येतं. बघा अशा प्रकारे सर्व बाजूने जोडून पिन लावून तिथे एक शिलाई मारून घ्यायची असते. म्हणजे जे कापड जास्त असेल तिथे आपण कट करून घेतो आणि मुंड्याचा भागही व्यवस्थित येतो. बघा मागचा मुंडा अर्धा इंच जास्त असतो, पुढचा मुंडा हा अर्धा इंच कमी असतो. हुकची पट्टी 1.5 इंच हुकची पट्टी घेऊन मध्यभागी दुमडून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि छोटे छोटे नॉचेस देऊन मागच्या साईडला फोल्ड करून घ्यायची. ब्लाऊज शिवताना एवढं व्यवस्थित काम करायचं ना की आपले कस्टमर असतात ना, त्यांनी मोठ्या टेलरकडे बाहेर दुकानात बुटीकमध्ये न जाता आपल्याकडेच यायला पाहिजे. अशा प्रकारे ब्लाऊज शिवायचा प्रयत्न करायचा आणि ते जमवूनच आणायचं. आता आईची पट्टी आपली 2 इंचाची आहे आणि ती बघा अशा प्रकारे फोल्ड करून एक फुटर सोडून एक शिलाई मारून घ्यायची. आपण त्याच्यावर ते धाग्याचेच आय करणार आहोत, म्हणजे हाताने नाही करणार, आपण मशीननेच करणार आहोत. तर ते नंतर पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर करणार आहे. तर मार्किंग करून घ्यायची अशी. आता आपण स्लीव तयार करूया. स्लीव तयार करताना काटाची बाजू वरती ठेवून सरळ काट आहे ते वरती ठेवून मग त्याच्यावर अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. काटाची बाजू ही सरळ ठेवायची, अस्तर त्याच्यावर ठेवून एक सरळ शिलाई खालच्या बाजूला मारून घ्यायची. काट अस्तर हे करून त्याच्यावर एक दाब टीप मारून घ्यायची आणि मग सर्व बाजूने आपण शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ती सरळ बाही तयार होते. बघा पफ स्लीव आहे. आपण आपल्या रेग्युलर बाहीपेक्षा 4 इंच जास्त उंची घेतलेली आहे आणि असा आकार दिला आहे. कापड व्यवस्थित कट करून घेऊया. हा मुंड्याचा फ्रंट पार्ट आपण 4 इंच जास्त घेतलेला आहे ना, आपण 3 किंवा 4 हे मी इथे 5 मार्किंग झाले चुकून, पण मी 4च इथे चुन्नट देणार आहे. इथे 3 किंवा 4 अशा चुन्नट देऊन घ्यायच्या. 4च द्यायच्या. 4 दिल्याने मग अगदी पफ छान येतो. हे बघा असे, हे बघा अशा प्रकारे. आता जो आपण आकार दिला आहे ना पुढच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये, तो असा मुंड्याच्या
सुरुवातीला ठेवून इथे मधोमध असा भाग बघायचा आणि मुंड्याच्या फ्रंट पहिल्या कॉर्नरला घेऊन जाऊन पूर्णपणे अशी शिलाई मारत यावी. कुठेही काही कमी पडलेलं नाही, कारण की आपण बाही कटिंग करताना अगदी व्यवस्थित कटिंग केलेली असते. बाही कटिंग करताना छातीचा चौथा भाग हा लक्षात नेहमीच ठेवायचा. बाही कुठेही कमी पडत नाही. बघू शकता अगदी फिनिशिंग मध्ये. आता आपल्याला फिटिंग करताना कॉर्नरला एक शिलाई मारून घ्यायची आणि आपण 2 इंच मार्जिन सोडलेलं आहे, तर आपला अर्धा इंच त्या शिलाईमध्ये केलेलं असतं म्हणून आपण 1.5 इंच सर्वीकडे मार्जिन देऊन घ्यायचं. 1.5 इंच इथूनही 1.5 इंच 1.5 इंच अशी मार्किंग देऊन एक सरळ अशी रेष मारून घ्यायची. अशा प्रकारे सरळ रेषेवर आपण शिलाई करून घ्यायची, म्हणजे आपला फिटिंगही व्यवस्थित आणि सुंदर येते आणि ते ब्लाउजही छान बसतं. कुठेही फुगा येत नाही, कुठेही खेचलं जात नाही. बघू शकता कसा आलाय ब्लाउज. नक्की ही पद्धत फॉलो करून बघा आणि मग मला कमेंटद्वारे सांगा ब्लाउज कसं आलंय.